तर बुद्धिमत्ता सुरू आहे ना आपलं. हां, बुद्धिमत्ता चाचणीचा 6वा घटक आपला सुरू आहे आणि त्या घटकामध्ये एकूण 3 उपघटक आहेत. 3 पैकी 2 उपघटक आपण पूर्ण केलेले आहे, शब्दसंग्रह आणि आकृत्या. तिसरा उपघटक आज आपण पाहायला सुरुवात करतोय, त्याचं तो आहे संख्या. संख्येवर आधारित या ठिकाणी प्रश्न आहे. टॉपिक सेम आहे, समसंबंध, फक्त उपघटक चेंज होतोय. शब्दसंग्रह झाला, आकृती झाला आणि आता संख्या. ठीक आहे. मग या ठिकाणी सुद्धा पहिल्या 2 संख्येचा आपल्याला काय संबंध आहे तो फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करून उत्तर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आकृत्यांमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आपण संबंध फाइंड आउट करायला पाहिजे, त्याचप्रमाणे संख्येमध्ये सुद्धा काही अशा ट्रिक्स आहे किंवा काही कीज ज्याला आपण म्हणू शकतो की रिलेशन 2 संख्यामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या संख्यांमध्ये रिलेशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, त्यासाठी काही क्रायटेरिया आहे, काही बेसिक आहे. तर तो क्रायटेरिया काय आहे, काय काय कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे संख्येचं रिलेशन लावताना. तर संख्येविषयी जवळपास सगळी माहिती तुम्हाला आहे असं मी समजतो. जसं मूळ संख्या आहे, सहमूळ संख्या आहे, त्यानंतर को प्राईम म्हणजे सहमूळ संख्या, ऑड नंबर, इवन नंबर ज्याला आपण समसंख्या, विषम संख्या म्हणतो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित जे काही प्रश्न आपण पाहिले याआधी ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर यासोबत आणखी काय काय कीज आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो 2 संख्यांमधील रिलेशन फाइंड आउट करायसाठी. तर लक्ष द्या या ठिकाणी. तर दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असणे हे कधी कधी होऊ शकते. पहिलं पद आणि दुसरं पद यामध्ये काय रिलेशन आहे, तर ह्या सगळ्या कीज आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण हे अप्लाय करायचं की कुठेतरी मग आपल्याला संबंध सापडून जाईल. ठीक आहे. मग काय काय अप्लाय करायचं की पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येची काही दुप्पट आहे का, डबल होत आहे का. समजा नसेल तर पहिल्या पदापेक्षा दुसरे पद एखाद्या विशिष्ट संख्येने लहान वा मोठे असणे. दुप्पट जरी होत नसेल पण पहिलं पद समजा 5 आहे आणि दुसरं पद 8 आहे, तर यामध्ये आपण काय म्हणू शकतो की 5 अधिक 3 झालेत, म्हणजे 5 + 3 8. म्हणजे यामध्ये आपण रिलेशन काय लावू शकतो की पहिल्या संख्येमध्ये अधिक 3 झाले आणि दुसरी संख्या मिळाली. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला अप्लाय करू शकतो आपण. त्यानंतर दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग वा घन असणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. पहिले पद, पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येचा वर्ग असू शकतो किंवा दुसरी संख्या ही पहिल्या संख्येचा सुद्धा वर्ग किंवा घन असू शकतो. फॉर एक्झाम्पल, पहिली संख्या जर 3 असेल आणि दुसरी संख्या 9 असेल तर याचा अर्थ काय की 3चा वर्ग 9, म्हणून तिसऱ्या संख्येचा सुद्धा आपल्याला वर्ग शोधावा लागेल, म्हणजे चौथी संख्या आपल्याला मिळेल. जो संबंध, जो रिलेशन पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आहे तेच कंटिन्यू आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. महत्त्वाचं आहे की पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा संबंध काय आहे हे फाइंड आउट करणेच एक थोडंसं चॅलेंज आहे, थोडं डिफिकल्ट टास्क आहे. पण जे क्रायटेरिया, ज्या ट्रिक्स आता मी सांगतोय त्याकडे जर तुम्ही विशेष लक्ष दिलं तर एक एक अप्लाय करायची. पहिली संख्या दुसऱ्या संख्येची डबल आहे का, किंवा दुसरी संख्या पहिल्या संख्येची डबल आहे का, नाही. मग कितीने कमी किंवा जास्त होत आहे ते पाहायचं. मग ते पण नसेल तर दुसरी संख्या ही पहिल्या संख्येचा वर्ग आहे का किंवा घन आहे का, किंवा कधी कधी काय होतो वर्गामधून -1, -2 किंवा +1, +2 असं सुद्धा होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 3 आहे, 3 वरून पहिलं पद 3 आहे आणि दुसरं पद 7 आहे. याच्यामध्ये काय रिलेशन लावू शकतो आपण की पहिल्या पदाची दुप्पट अधिक 1. एनएमएमएसच्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्स घेतलेले आहेत ते लवकर भरून 5-1 मिनिटांमध्ये केबिन मध्ये आणून द्या. आता ताबडतोब भरा आणि केबिन मध्ये आणून द्या. ठीक आहे, सूचना संपली. तर हां, या ठिकाणी आता एक्झाम्पल सुरू होतं आपलं 3. समजा पहिलं पद 3 आहे आणि दुसरं पद 7 आहे, तर यामध्ये काय, आता संख्या दुप्पट पण नाही, बरोबर आहे, संख्येचा वर्ग पण नाही, 7 हा वर्ग आहे का, नाही. मग इथे काय रिलेशन लावू शकतो आपण, 3 दुनी 6 अधिक 1.
म्हणजे 3ची दुप्पट झाली, पहिल्या पदाची दुप्पट झाली आणि त्यामध्ये अधिक 1 केला, तर हेच रिलेशन आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कायम ठेवायचं. म्हणजे मी गणित सोडवायच्या आधी काय काय संभावना असतात, कशा कशा पद्धतीचे रिलेशन्स आपण लावू शकतो, त्यावर थोडं आपण डिस्कस करून राहिलेलं आहोत. ठीक आहे. कधी कधी समजा पहिलं पद 5 आहे, दुसरं पद 27 आलं एकदम, मग 5चा वर्ग 25 अधिक 2 27. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला रिलेशन फाइंड आउट करता येते. आलं लक्षात. त्यानंतर दुसऱ्या पदात जे जे पहिल्या पदाच्या निम्मे वा 1/3 आहे, एखाद दुसऱ्या संख्येने वाढ असणे वगैरे, म्हणजे निम्मे होऊ शकते, 1/3 होऊ शकते, 1/4 होऊ शकते. आता निम्मे म्हणजे अर्धे, त्याला 1/2 म्हणतात. 1/3 म्हणजे काय, समजा 1/3 काढायची असेल तर काय करायचं, समजा आता हे 24 दिलेले आहे आणि याची 1/3, याची 1/3 म्हणजे 1/3. मग याला काय करू आपण, इंटू करू. 3 1 जा 3, 3 8 जा 4, म्हणजे 24ची 1/3 आली 8. किंवा 1/4 म्हटलं तरी पण काय करायचं, समजा 24ची 1/4 काढा, मग 24 इंटू 1/4 असं करायचं. 4 1 जा 4, 4 6 जा 24, 6 1 जा 6, म्हणजे 24ची 1/4 किती झाली, 6. तर या पद्धतीने तुम्हाला सगळं काही फाइंड आउट करता येतील. तर अशा प्रकारे आपल्याला रिलेशन लावता येईल. तर काय काय कशा कशा प्रकारे आपण रिलेशन लावू शकतो. पहिली संख्या दुसरी संख्या ही पहिल्या संख्येची दुप्पट आहे का, की दुसरी संख्या वर्ग आहे, की वर्गामधून काही प्लस मायनस झालेले आहे, की गुणाकाराचा संबंध आहे. संख्या जर वाढत असेल, पहिली संख्या 5 आणि दुसरी संख्या 10 असेल, तर याचा अर्थ पहिलं पद लहान आहे, दुसरं पद मोठं आहे. म्हणजे काय, संख्या वाढली तर बेरीज किंवा गुणाकाराचा संबंध असू शकतो. पहिल्या पदापेक्षा दुसरं पद लहान असेल तर वजाबाकी किंवा भागाकाराचा संबंध असू शकतो. बरोबर आहे. तर अशा अनेक प्रकारच्या ट्रिक्स आहे. जसं एक्झाम्पल्स आपण सोडवणं चालू करू तेव्हा अनेक ट्रिक्स तुमच्या लक्षात येईल की काय काय रिलेशन्स आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आय होप यू अंडरस्टूड इट. तर एक्झाम्पल सुरू करूया. तर या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल काय म्हणते बघा, स्वाध्याय 6.3 या ठिकाणी आहे, समसंबंध संख्या. ठीक आहे, उपघटक आहे संख्या. तर यामध्ये पहिला प्रश्न काय आहे बघा, 26 39 40 आणि नंतर क्वेश्चन मार्क. तर 26 39, आता 26 वरून 39 कसे आले, यामध्ये काय संबंध आहे हे फाइंड आउट करणे महत्त्वाचं आहे. तर बघा, कुठलाही काही लॉजिक लागत नाही. स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक ट्रिक किंवा एक एक कीज आपल्याकडे जी आहे ती अप्लाय करायची आहे. मग आता सर्वात पहिली ट्रिक मी काय अप्लाय करतो की 26 2 जा 52 होतात, 26 दुनी 52, म्हणजे ही काही ट्रिक्स लागत नाही. मग 52 पेक्षा ही 39 लहान आहे, मग 52 मधून काही मी वजा करू शकतो. बरोबर आहे. पण त्या ठिकाणी मग इथे जर बरोबर येत असेल तर मग हाच संबंध 40 आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण लावू. पण या ठिकाणी एक गोष्ट मला लक्षात येत आहे, ती म्हणजे कुठली बघा, 26ला मी 2 ने डिवाइड करतो. बघा, 26 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू किती आले, 13. आणि 13 3 जा 39 होतात. 13 3 जा 39. काय केलं, या 26ला 2 ने भाग दिला म्हणजे 13 आले, आणि त्या 13ला 3 ने गुणलं म्हणजे 39 आले. म्हणजे 26 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 13, 13 इंटू 3 इक्वल्स टू 39. तर सेम काइंड ऑफ रिलेशन आपल्याला कॅरी आउट करायचं आहे थर्ड आणि फोर्थमध्ये. आपण गेस केला आहे, बघूया व्यवस्थित येते की नाही. तर 40ला सुद्धा आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे 20 येतील. 20ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 60 आहे का पर्यायामध्ये. यस, पर्याय क्रमांक 4. राईट. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. 241, त्यानंतर 4124, नंतर 372. आता या ठिकाणी थोडं लक्ष द्यायची गरज आहे. वाटते तेवढं सोपं नाही आहे, नीट लक्ष द्या फक्त. बघा काय होतं यामध्ये. आता एकदम इथे लहान संख्या आहे 241 आणि डायरेक्ट दुसरं पद एकदम 4124. आता काय संबंध लावणार, काय करणार, काही समजून नाही राहिलं.
अशा वेळेस काय करायचं, नीट लक्ष द्या. प्रत्येक अंकाचा संबंध लावायचा. म्हणजे या 2चा 4शी काही संबंध आहे का, या 4चा या 1शी किंवा 2शी किंवा 12शी काही संबंध आहे का, तर या 1चा 4शी काही संबंध आहे का, हे आपण चेक करून बघूया. तर या ठिकाणी लक्ष द्या, काय संबंध दिसतो, 2चा आणि 4चा, म्हणजे या 2ला जर गुणीला 2 केले तर 4 येतात, राईट. हां, मग या 1चा आणि या 4चा म्हणजे शेवटचा अंक, बरोबर. 1 गुणीला 4 केले तर 4 येतात, बरोबर. मग आता राहिलं काय, मधला अंक जो की 4 आहे, राईट. हा अंक इथे राहिला 4. मग 4चा आणि या 12चा काय संबंध आहे, तर 4 गुणीला 3 करतो तेव्हा 12 येतात, राईट. म्हणजे या ठिकाणी बघा गुणाकार कसा झालेला आहे, 2 गुणीला 2 गुणीला 3 गुणीला 4, बरोबर. मग इथे सुद्धा आपण काय करू, 3 गुणीला 2 म्हणजे 6 होतील, बरोबर. 7 गुणीला 3 म्हणजे 21 होतील, 2 गुणीला 4 म्हणजे 8 होतील. येस, तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी मिळतोय, तो म्हणजे 6218. काय केलं आहे, 2ला 2नी गुणलं तर 4 आले, 4ला 3नी गुणलं तर 12 आले आणि 1ला 4नी गुणलं तर 4 आले. इथे सुद्धा आपण तसंच केलं, 3ला 2नी गुणलं 6, 7ला 3नी गुणलं तर 21, 2ला 4नी गुणलं तर 8, म्हणजे 6218. तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर होईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आहे, लक्ष द्या. 25, 100 आणि 53 देन क्वेश्चन मार्क, राईट. मग 25, 100 यामध्ये काय संबंध असेल, तर सरळ आपण गृहीत करतो की 25 चौक 100, 25 4 जा 100. मग बरोबर, जसा प्रश्नाकडे आपण पाहतो, ॲज सून ॲज वी सी द क्वेश्चन वी कम टू द पॉईंट की नाही यार, यामध्ये काय रिलेशन आहे, 25 चौक 100. मग 53 चौक किती होतात ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, बरोबर. मग 53 चौक किती होतात बघा, 53 गुणीला 4 आपण करूया, 4 त्रिक 12, 1 5 चौक 20 आणि 21, 212 आहे का याच्यात. आता आली आपत, आता प्रश्न पडला की नाही, अरे यार हे तर संबंध नाही आहे. मग 25चे 100 झाले कसे, मग 25चे 100 झाले कसे, तर बघा या ठिकाणी आणखी एक थोडीशी आपण ट्रिक लावूया, करून बघूया. लक्ष द्या, 25, तर या 25 वरून हे 100 मग आले कसे, तर 25 मध्ये कोणते 2 अंक आहे, 2 आणि 5, ठीक आहे. मग मी काय करतो, 2चा वर्ग अधिक 5चा वर्ग, मग 5चा वर्ग काय होते 25 आणि 4चा वर्ग काय होतो आपलं, सॉरी 2चा वर्ग 4. असं करून 4 गुणीला 25 जर केले तर 100 येतात, बरोबर आहे. झालं तेच, 25 चौक 100च झाले, पण पॅटर्न बदलला. काय केलं, 2चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25 आणि 4 गुणीला 25 केले तेव्हा हे 100 आले, बरोबर. मग या ठिकाणी सुद्धा 53 मध्ये कोणते डिजिट आहे, 5 आणि 3, मग 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9, मग 25 गुणीला 9 जर आपण केले तर किती येणार, 225. क्वेश्चन मध्ये आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 4. आता इथे सुद्धा फार मोठे मोठे अंक दिलेले आहेत, म्हणजे 4 अंकी संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. संख्या 2 अंकापेक्षा 3 अंकी संख्या थोडीशी डिफिकल्ट वाटेल, 3 अंकीपेक्षा 4 अंकी संख्या थोडी डिफिकल्ट वाटणार, तर घाबरायचं नाही. इथे सुद्धा काय करायचं, जेव्हा संख्या मोठ्या असतात 4-4, 5-5 अंकी, तेव्हा अंक म्हणजे डिजिट टू डिजिट हे रिलेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. तर या ठिकाणी बघा काय आहे, नीट लक्ष द्या. 2715, त्यानंतर 1806. मग 2715, 1806 काय रिलेशन आहे, तर प्रत्येक अंकाचं जेव्हा मी रिलेशन लावतो तेव्हा बघा
इथे 2 आहे, इथे 1 आला म्हणजे 2 - 1 झालं या ठिकाणी, बरोबर. बघा 2 पहिला अंक बघा, पहिला अंक इथे 2 आहे, इथे 1 आहे म्हणजे इथे काय झालं -1, बरोबर. त्यानंतर 7 आणि 8 हा दुसरा अंक आहे, इथे काय झाला +1 म्हणजे पहिले -1 झाला नंतर +1 झाला. मग इथे बघा तिसरा अंक बघा, तिसरा अंक कोणता आहे 1, मग 1 - 1 इथे काय झाला 0, 1 - 1 0 ना. म्हणजे होत काय आहे, सुरुवात झाली -1 पासून, एक अंक -1 करतोय, दुसरा अंक +1 करतोय, तिसरा अंक -1 करतोय, मग चौथा अंक बघा 5 वरून 6 झाले म्हणजे इथे काय झालं +1. म्हणजे अंक ते अंक हे जर रिलेशन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काय दिसते, -1 होत आहे, नंतर +1, नंतर -1, नंतर +1. मग हेच रिलेशन कॅरी ऑन करू. मग -1 5 - 1 4, त्यानंतर 2 + 1 3, मग 8 - 1 7, 6 + 1 7, 4377, पर्याय क्रमांक 2, राईट. पुढचा प्रश्न आहे 26 53 18. आता या ठिकाणी काय रिलेशन आपल्याला लावता येईल, तर 26 गुणिला 2 52 अधिक 1 53, बरोबर आहे. 26 दुनी 52 अधिक 1 53, मग 18 दुनी 36 अधिक 1 37, बरोबर. पर्याय क्रमांक 1. अंडरस्टूड, एनी डाऊट. हां, चला पुढे प्रश्न क्रमांक 6 कडे आपण जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये आता या ठिकाणी 7 42, बरोबर आहे. 7 वरून संख्या 42 वर आली, काय बदल झाला 7 सखम 42, बरोबर आहे. मग 4 सख 24, 24 आहे का पर्यायात. मग आता कसं, लक्ष द्या, 7 वरून संख्या 42 वर येत आहे, याचा अर्थ काय 7 - 1 = 6, बरोबर आहे. 7 - 1 6, म्हणजे -1 करून आपण 6 ला मल्टिप्लाय केलं तर 42 येतात. मग 4 मधून -1 करा, किती येणार 3, मग 4 त्रिक 12. 7 मधून 1 कमी केला 6 आले, त्या 6 ला 7 ने मल्टिप्लाय केलं तर 42 आले. हेच रिलेशन कॅरी ऑन केलं, 4 मधून 1 मायनस केला 3 आले, त्या 3 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 12 येणार, म्हणून पर्याय क्रमांक 2, राईट. पुढचा प्रश्न आहे 7वा 48 26, 48 26. आता 48 वरून 26 आले कसे, तर लक्षात घ्या संख्या मोठ्या संख्येवरून लहान संख्येवर आलेलो आहो आपण, याचा अर्थ इथे काहीतरी मायनस आहे आणि डिवाइड आहे, या दोन टर्म्स या ठिकाणी असू शकतात. तर या ठिकाणी मी काय करतो बघा, 48 डिवायडेड बाय 2 करतोय. 48 डिवायडेड बाय 2 = 24 प्लस 2 जर केले तर 26 येतात, राईट. 48 वरून 26 कसे येणार, 48 डिवायडेड बाय 2 म्हणजे 24 आणि 24 मध्ये 2 प्लस केले 26, राईट. मग या ठिकाणी तसंच करू, 72 डिवायडेड बाय 2 = 36 प्लस 2 करू आपण 38 येणार, 38 ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा. तर हा अगदी सोपा आहे बघा, 5 आहे नंतर 7 आहे, इथे 2 प्लस झाले, राईट. मग या ठिकाणी काय आहे 12, 12 मध्ये 2 प्लस केले तर काय येणार 14, म्हणजे पर्याय क्रमांक 3, राईट. पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 9वा. आता या ठिकाणी 59 आहे आणि 15 आहे, 19, ठीक आहे. 59 15 नंतर 19 आणि प्रश्नचिन्ह. आता 59 वरून 15 आले कसे, संख्या कमी झालेली आहे, याचा अर्थ मायनस आहे किंवा भागाकार आहे, राईट. मग काय रिलेशन असू शकते, 59 15 काय रिलेशन असू शकते, तर बघा या ठिकाणी
एक मला दिसून राहिलं त्या पद्धतीने आपण अप्लाय करूया. 1 मिनटं. काय रिलेशन आहे याच्यामध्ये लक्षात द्या. 59 या 59 मध्ये कोणते दोन डिजिट आहे 5 आणि 9. मग 9 - 5 जर केले आपण, ठीक आहे, 9 - 5 म्हणजे 4, ठीक आहे. मग 4ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 16, मग 16 - 1 केलं तर 15. बघा या ठिकाणी, म्हणून आपण टॅली करून पाहतोय फक्त हा रिलेशन लागते की नाही ते. 59 15, ठीक आहे. 59 वरून 15ला आपण आणलं कसं, 9 - 5 केले 4 आले, 4ला 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4चा स्क्वेअर केला 16, 16 मधून 1 मायनस केला तर 15 आले. मग या ठिकाणी आपण 19 आहेत, 19 म्हणजे 9 - 1 किती झाले, 9 - 1 8, 8चा स्क्वेअर म्हणजे 64 - 1 63. पर्याय क्रमांक 1. राईट, अंडरस्टूड. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. 44 21 60. मग 44 वरून 21 वर कसं आलं, इथे सुद्धा भागाकार असेल किंवा वजाबाकी असेल, ठीक आहे. मग 44 डिवायडेड बाय 2 केलं तर किती येतात 22, 22 - 1 केलं तर 21. मग 60ला 2ने डिवाइड केलं तर 30, 30 - 1 केलं तर 29. येस, हिअर वी गेट द आन्सर. राईट, गेटिंग एव्हरीवन. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. तर 41 55 आणि 28. आता या प्रश्नाकडे विशेष थोडं लक्ष द्या. या ठिकाणी मला वेगळं काहीतरी दिसून राहिलं, तर नीट लक्ष द्या. हां, शेवटचाच प्रश्न आहे हा. येस. तर 41 वरून 55 आले कसे. आता 41 मध्ये किती ॲड केले तर 55 येतात 14. म्हणजे 41 + 14 जर केले तर 55 येतात. मग 28 मध्ये जर आपण 14 ॲड केले, 28 + 14 जर आपण केले तर 8 आणि 4 12 2 हातचा 1 2 3 4 42 येतात. मग 42 ऑप्शनमध्येच नाही आहे, 42 ऑप्शनमध्येच नाही. याचा अर्थ हे जे लॉजिक आपण लावतोय, हा संबंध लावून राहिलो, हा चुकीचा आहे. तर या ठिकाणी बघा, वेगळं मला काय दिसत होतं, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की मला काहीतरी वेगळं दिसते. तर ते वेगळं रिलेशन काय आहे जाणून घ्या. लक्ष द्या. आता या 41ला या 41 मध्ये 2 डिजिट आहे 4 आणि 1. तर याची अंकांची अदलाबदल करा, ते होते 14. अदलाबदल करून आलेली संख्या 14 मध्ये ॲड करा तर 55 येते. म्हणजे 14 या संख्येमध्ये अंकांची अदलाबदल करून नवीन आलेली संख्या 41 मध्ये ॲड केली तर 55 येणार. म्हणून 28 यामध्ये असणारे डिजिट्स यांची अदलाबदल करून नवीन संख्या 82 मिळते. आणि 82 मध्ये जर 28 आपण 110. येस, 82 + 28. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी मॅक्झिमम क्वेश्चन्स सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. 11 प्रश्न आपले झालेले आहेत आणि वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल.